जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पेसा पद भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही अपडेट आहे तर ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीच्या अनुषंगाने मागच्या 2 वर्षापासून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षणाच्या अनुषंगाने या ठिकाणी हेअरिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये अंतरिम जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या शिक्षक पदासंदर्भात बघा या ठिकाणी आलेला आहे. तो जो काही अंतिम आदेश आहे तर तो सध्या त्या ठिकाणी अजून आलेला नाही. त्याच्यामध्ये हेअरिंग जी आहे तर ती हेअरिंग सध्या बघा पुढे सुरू राहील. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक भरती संदर्भात जी पदं आहे तर ती पदं नेमकी सध्याच्या घडीला किती रिक्त आहे आणि नवीन शिक्षक भरती 2025 मध्ये नेमकं होणार आहे किंवा नाही, ती देखील अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल. तर ह्या ठिकाणी बघा, महत्त्वाची जे काही अपडेट म्हणजे पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त आहे, अशा पद्धतीची बातमी इथं आलेली आहे. आता हे धक्कादायक वास्तव सध्या समोर आलेलं आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी पेसा क्षेत्रातील मागच्या 2 वर्षापासून जी काही नियुक्त्या असेल किंवा भरती प्रक्रिया असेल तर ती ह्या ठिकाणी रखडलेली आहे. आता याच्यामध्ये सविस्तर इथं बघूया तर राज्यातील जवळपास 13 आदिवासी बहुल जिल्ह्यात अनुसूचित ह्या ठिकाणी जे काही जमातीचे जे सध्या कॅन्डिडेट आहे किंवा या ठिकाणी पेसा क्षेत्र आहे तर त्या अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रातून ही बाब सध्या इथं उघड झालेली आहे. आता याच्यामध्ये 17,000 पेक्षा जास्त जी काही पदं आहे तर ती सध्या रिक्त आहे. तसंच इथं पुढे म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद सन 2000 जे काही 2022-23च्या संच मान्यतेनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदाची संख्या 11,400 इतकी असून पेसा क्षेत्रात एसटी प्रवर्गाची रिक्त पदाची संख्या 17,033 इतकी आहे. सन 2023 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी काही परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये एकूण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या 7,166 होती आणि यापैकी जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांचे सध्या बघा त्या ठिकाणी 1ली ते 5वी, 6वी ते 8वी असेल तर ह्या ठिकाणी निवड सध्या बघा झालेली होती. आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जे आहेत तर ते मानधन स्वरूपात आदेश जेव्हा आहे तर तो आदेश सध्या बघा या ठिकाणी दिलेला आहे. ह्याच्यामध्ये कायम नियुक्ती संदर्भात बघा कोणत्याही प्रक्रिया सध्या त्यावेळेला झाली नव्हती. आता ह्याच्यामध्ये कोर्ट केस असल्यामुळे मागच्या 2 वर्षापासून 2022ची पद भरती त्या ठिकाणी रखडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तसंच बघा जी काही सध्या संच मान्यता 2024-25 असेल चालूची तर त्याच्यामध्ये सध्या जी काही रिक्त पदं आहे तर ती नेमकी पेसा आणि नॉन पेसाची नेमकी किती आहे ते देखील आपण बघणार आहोत. या ठिकाणी जी काही संच मान्यते संदर्भात एका जिल्ह्याची माहिती इथं बघा देण्यात आली. आता ही जी माहिती आहे ही माहिती जिल्हा परिषद ठाणे संदर्भात या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये जे काही कल्याण असेल, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही ठाणे संदर्भात महत्त्वाची जी काही संच मान्यता 2024-25 नुसार मंजूर पदं, कार्यरत पदं, रिक्त पदाची माहिती 31 मार्च 2025 अखेर या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली सध्या बघा मिळालेली ही माहिती आहे. आता याच्यामध्ये बिगर पेसा क्षेत्रातील जे काही जागा आहे तर त्या जागा इथं दाखवण्यात आल्या आहेत. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ही संच मान्यता 24-25 नुसार या ठिकाणी मंजूर कार्यरत पदं आणि रिक्त पदाची माहिती इथं देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये इथं जर बघितलं आपण कल्याण संदर्भात जर विचार केला, कल्याण तालुका त्याच्यामध्ये बिगर पेसा संदर्भात इथं जी काही वेकेन्सी आहे तर ती दाखवण्यात आली आहे. ह्याच्यामध्ये मंजूर टोटल जे आहे तर ते 413 आहे. ह्यापैकी जे काही सध्या बघा कार्यरत पदं जी आहे 289 आणि रिक्त असलेली पदं 124 पदं सध्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता ही जी 124 पदं आहे तर ती नेमकी कोणकोणत्या विषयाची आहे तर त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाची 14 पदं, विज्ञानाची या ठिकाणी 35, त्यानंतर भाषेची 34, सामाजिक शास्त्राची 2 आणि उपशिक्षकांची 39 अशा पद्धतीने या ठिकाणी आकडेवारी देण्यात आली आहे. आता याच्यामध्ये पेसाची पदं ह्या तालुक्यामध्ये नाही. त्यानंतर अंबरनाथ जो काही तालुका आहे त्याच्यामध्ये एकूण 300 ह्या ठिकाणी 53 जी काही पदं आहे तर ती नॉन पेसाची सध्या आपल्याला मंजूर पदं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कार्यरत जर पदं बघितली तर इथं 233 पदं कार्यरत आहे आणि 100 जवळपास या ठिकाणी 20 पदं जी आहे तर ती सध्या रिक्त असलेली पदं आहेत. त्याच्यामध्ये मुख्याध्यापक जर इथं सोडले 12 तर विज्ञानाची 37, त्यानंतर भाषेचे 23, सामाजिक शास्त्राचं 1 आणि उपशिक्षकांची या ठिकाणी 47 अशी 120 पदं अंबरनाथ तालुक्यामध्ये सध्या पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यानंतर पुढचं जर इथं बघितलं आपण
भिवंडी संदर्भात, तर भिवंडीमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पेसा आणि नॉन पेसाची पदं पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जर इथं बिगर पेसा म्हणजे जे काही नॉन पेसाची पदं जर आपण इथं मंजूर पदं बघितली, तर इथं जवळपास मंजूर जी पदं आहेत तर ती 746 पदं आहे आणि पेसाची 200 जवळपास 64 पदं मंजूर आहे. त्यापैकी कार्यरत जर पदं बघितली आपण, तर इथं कार्यरत या ठिकाणी नॉन पेसाचे 596 आहे आणि 240 सध्या पेसाचे पदं सध्या आहे. आता याच्यामध्ये रिक्त पदं जर बघितली, तर नॉन पेसा संदर्भात 150 आहे आणि पेसाच्या 24 पदं सध्या रिक्त इथं दाखवलेले आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही माहिती आहे, तर ती माहिती बघा ह्या तालुक्या संदर्भात देण्यात आली. पुढचा तालुका जर घेतला, तर मुरबाड संदर्भात या ठिकाणी मुरबाड जो तालुका आहे त्याच्या संदर्भात इथं माहिती देण्यात आली. त्याच्यामध्ये बिगर पेसा आणि पेसाची पदं दाखवण्यात आली आहे. त्याच्यामध्ये बघा इथं मंजूर पदं आहे बिगर पेसाची 495 आणि पेसाची 400 हे मंजूर पदं. त्याच्यामध्ये कार्यरत पदं जी आहे तर ती पेसाची 307 आणि नॉन पेसाची 398 पदं सध्या इथं पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये रिक्त पदं जर बघितली, नॉन पेसा 97 आणि 93 जी काही पदं आहेत तर ती पेसाची अशी पदं इथं पाहायला मिळत आहे. पुढचा तालुका बघितला शहापूरचा जर विचार केला, बिगर पेसा आणि पेसाची पदं आहे. त्याच्यामध्ये मंजूर जी काही पदं आहे तर ती या ठिकाणी 15 पदं जी आहे बिगर पेसाची होती आणि पेसाची पदं आहे तर ती 1171 पदं मंजूर होती. त्याच्यामध्ये या ठिकाणी कार्यरत पदं जी आहे पेसाची 1025 कार्यरत आणि 13 पदं नॉन पेसाची कार्यरत. इथं जर सध्या रिक्त पदं बघितली, तर 100 जवळपास 26 जी पदं आहेत तर ती पेसाची सध्या रिक्त आहे आणि नॉन पेसाची 2 पदं. आता हे संपूर्ण जर इथं बघितलं, तर ह्या ठिकाणी मूळ जो काही ठाणे सध्या बघा या ठिकाणी येतं. ठाणे संदर्भात देखील इथं वेकेन्सी दाखवण्यात आली. त्याच्यामध्ये बिगर पेसा आणि पेसा संदर्भात ही संपूर्ण इथं डिटेल्स देण्यात आली. त्याच्यामध्ये इथं पुढचं जर आपण टोटल जर बघितले संपूर्ण टोटल, तर त्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी जी काही रिक्त पदं आहे, तर ती रिक्त पदं आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट रिक्त पदं इथं तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता इथं बिगर पेसा संदर्भात म्हणजे नॉन पेसाची जर इथं टोटल पदं जर बघितली आपण, तर या ठिकाणी 2022 मंजूर पदं होती. त्याच्यापैकी जी कार्यरत पदं आहे, तर ती इथं दाखवल्याप्रमाणे 1529 सध्या बघा कार्यरत पदं आहे आणि इथं जर टोटल जर बघितलं आपण रिक्त असलेली पदं, तर ती 493 पदं नॉन पेसाची रिक्त आहे आणि पेसाची जर पदं इथं जर बघितली आपण पेसा संदर्भात, तर त्याच्यामध्ये टोटल जी काही या ठिकाणी मंजूर असलेली पदं आहेत, तर ती 1835 आहे. त्याच्यामध्ये कार्यरत पदं जी आहे, तर ती 1500 या ठिकाणी 72 आहे आणि रिक्त जी पदं आहेत, तर ती 263 पदं आहे. म्हणजे इथं पेसा आणि नॉन पेसाची जर आपण एकत्र जर बघितलं, तर जवळपास या ठिकाणी 756 एवढी जी काही पदसंख्या आहे, तर ती पदसंख्या आपल्याला इथं बघा पाहायला मिळते आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी पदं आहे, तर ही पदं 232 जी आहे, तर ती उपशिक्षकासंदर्भात असणार आहे आणि हे जे सध्या मायनसमध्ये जे आहे, तर हे अतिरिक्त सध्या बघा त्या ठिकाणी पोस्ट असणार आहे. तर ह्या वेकेन्सी ज्या आहेत, तर त्या विषयाच्या त्या ठिकाणी अतिरिक्त सध्या आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे पेसाच्या अनुषंगाने, तर ती माहिती इथं होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही पेसा पद भरती असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून 2025 मध्ये जी काही पदभरती असेल तर ती मे बी ह्या ठिकाणी होऊ शकते, कारण वेकेन्सी देखील आहे आणि नॉन पेसाच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये देखील येऊ शकतात. त्याचबरोबर पेसाच्या देखील वेकेन्सी या ठिकाणी आपल्याला कदाचित पुढे पाहायला मिळू शकतात. आता पुढे जसा निर्णय येईल त्यानुसार पुढची कार्यवाही या ठिकाणी मे बी होऊ शकते. तर सध्या वेकेन्सी अशा पद्धतीने सध्या तरी रिक्त आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. तर ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती पेसा भरतीच्या अनुषंगाने होती. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.